हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय स्मिता भोईर यूट्यूब चॅनल। आज कोणताही व्लॉग नाही, पण आपण आज एक प्रोडक्ट रिव्ह्यू करणार आहोत। रिसेंटली मला व्हिडिओ शूट करण्यासाठी एक चांगला ट्रायपॉड परचेस करायचा होता, म्हणून मी थोडं ॲमेझॉनवर सर्च केलं अँड गेस व्हॉट, मला खूप चांगला ट्रायपॉड दिसला। किंगवनचा ब्रँड मे बी कोणाला जास्त माहीत पण नसेल, आणि जेव्हा मी ॲमेझॉनवर पाहिलं तेव्हा मला हा ॲमेझॉन चॉईसमध्ये सापडला। आणि येस, आपण आज ह्याच प्रोडक्टचं रिव्ह्यू करणार आहोत। सो चला आपण अनबॉक्स करूया। जर तुम्ही ट्रॅव्हलर असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे व्लॉगिंगसाठी, बिकॉज हा सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉड दोन्हीचं काम करतो। नॉर्मली तुम्हाला बॉक्समध्ये एक चार्जिंगची केबल मिळेल, त्याचा ह्या सेल्फी स्टिकमध्ये काय यूज आहे ते तुम्हाला मी पुढे सांगते। इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सोबत मिळतं तसं एक यूजर मॅन्युअल पण मिळेल, जेणेकरून तुम्हाला थोडी आयडिया मिळेल की हे डिव्हाइस कसं हँडल करायचं। बेसिकली हे जे प्रोडक्ट आहे ते प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम मेटलने बनलेलं आहे। प्रोडक्टवर कोणतेही ब्रँडिंग नाही, जे मला खूप चांगलं वाटलं। इथे फोन अटॅचमेंट जवळ एक LED लाईट दिलेली आहे, जी डिटॅचेबल पण आहे आणि चार्जेबल पण आहे। तुम्हाला याच्यात व्हाईट, वॉर्म आणि नॅचरल असे 3 कलर ऑप्शन मिळतील, जे मला खूप आवडले। आणि जर तुमच्याजवळ सफिशियंट लाईट नसेल तेव्हा हा खूप चांगला ऑप्शन आहे। त्यानंतर इथे एक रिमोट होल्डरमध्ये रिमोट दिलेला आहे, त्याच्यामुळे आता रिमोट हलवायचं काहीच टेन्शन नाही। विथ द हेल्प ऑफ ब्लूटूथ तुम्ही रिमोटला कनेक्ट करा, आणि कॅप्चरसाठी एक बटन पण दिलेलं आहे। रिमोटच्या हेल्पने तुम्ही तुमचे सेल्फीज आणि मेन म्हणजे ते सेल्फीज तुम्ही लांबून पण कॅप्चर करू शकता। मी स्टार्टिंगलाच तुम्हाला एक USB केबल दाखवली, हेच ते 2 डिव्हाइस चार्ज करण्यासाठी आहे। लेट्स ओपन दिस। याची प्राइस अराउंड 1650 ते 1700च्या आसपास आहे, आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करते। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे याची अर्धी बॉडी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम मेटलची आहे। मला याची एक गोष्ट खूप छान वाटली, ती म्हणजे याला 360 डिग्रीचा रोटेटिंग हँडल पण आहे। ट्रायपॉडला एक्सटेंड केल्यावर तो असा दिसतो, आणि याची हाईट जवळजवळ 5.5 फुटापर्यंत असेल। शक्यतो हेवी थिंग जसं की DSLR बोला किंवा रिंग लाईट बोला, ह्या सर्व याला अटॅच करणं टाळा, कारण की याचा ग्रिप एवढा काही खास नाही आहे, आणि हेवी गोष्टींमुळे ना तो स्टँड खाली पडण्याची शक्यता जास्त आहे। याच्या लेग्सला खाली सिलिकॉन ग्रिप नाही आहे, पण ठीक आहे, ओव्हरऑल इट्स अ गुड परचेस। तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज बनवायचे असतील, म्हणजेच कुकिंग बोला किंवा यूट्यूब शॉर्ट्स बोला, तर हा 360 डिग्रीचा जो रोटेटिंग हँडल आहे ना, ते तुमचं अर्ध काम इझी करून टाकतो। आणि माझ्यासारखे जर तुम्ही न्यू यूट्यूबर असाल देन डेफिनेटली गो फॉर इट।